नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एकदम महत्त्वाच्या विषयावर, म्हणजेच नवीन GST कायदा 2025। तर 22 सप्टेंबर 2025 पासून भारतामध्ये GSTमध्ये मोठे बदल होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात। तुम्हाला तर माहितीच आहे, GST म्हणजे गुड्स सर्व्हिस टॅक्स। हा कर आत्तापर्यंत 5%, 12%, 18% आणि 28% या प्रकारे आकारला जात होता। पण लोकांसाठी हे खूपच गुंतागुंतीचं झालं होतं, म्हणून सरकारने आता GST कायद्यात फार मोठा बदल केला आहे। तर नवीन GST कायद्यानुसार पुढीलप्रमाणे आता फक्त 3च GST स्लॅब लागणार आहेत। ते म्हणजे पहिला 5%, दुसरा 18% आणि तिसरा 40%। तो फक्त लक्झरी आणि साइन गुड्ससाठी। तर जनसामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणजेच टूथपेस्ट, औषधं, शॅम्पू, पॅकिंग फूड, किराणा माल यावर फक्त 5% कर लागणार आहे। मोठ्या वस्तू जसे की TV, फ्रीज, गाड्या, AC, सिमेंट, बांधकाम साहित्य यावर आता 18% कर लागू होईल, जो की अगोदर 28% इतका होता। तर महागड्या वस्तू, सिगरेट, लक्झरी गाड्या आणि इतर लक्झरी वस्तूंवर 40% इतका कर लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्हीवरून GST पूर्णतः काढून टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे ते अगदी टॅक्स विरहित आहे। तर मित्रांनो, या बदलांचा नेमका आपल्यावर काय परिणाम होणार आहे ते आपण पुढे पाहून घेऊ। सामान्य लोकांना रोजच्या वस्तूवरचा खर्च कमी होईल, कंपन्यांना जास्त विक्रीची संधी मिळेल, तर लक्झरी वस्तूंवर जास्त कर असल्यामुळे त्या घेणाऱ्यांना जरा थोडासा जास्त भार सहन करावा लागेल। एकूण अर्थव्यवस्थेवर मात्र याचा सकारात्मक परिणाम होईल आणि देशाच्या विकास दर वाढीवर याचा नक्कीच चांगल्या पद्धतीने परिणाम होईल। म्हणजेच नवीन GST कायदा लोकांसाठी साधा, सोपा आणि नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। आता फक्त 3 स्लॅब्स म्हणजे 3 प्रकार आहेत, 5%, 18% आणि 40%। आणि हा कायदा 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहायला आवडेल हे नक्कीच कमेंट करा, म्हणजे आम्ही तो तुम्हाला अगदी सरळ आणि साध्या भाषेत उपलब्ध करून देऊ। धन्यवाद।